तर मित्रांनो, प्रोग्रामिंग रेसिपीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण मॉडेल यूज करून लारावेलमध्ये CRUD ऑपरेशन बघितलं होतं। आता बघा, त्याच्या आधी पण क्वेरी बिल्डर यूज करून CRUD ऑपरेशन बघितलं होतं। डेटाबेस बद्दल आपण डिस्कशन केलंय मागच्या काही व्हिडिओजमध्ये। तर बघा, यामध्ये काय होतं की आपण जे डेटाबेसेसचे टेबल बनवले तर ते सिंगल टेबल डायरेक्टली PHPMyAdmin मध्ये बनवत गेलो। आता प्रॉब्लेम असा आहे की ज्या वेळेस तुम्ही मोठ्या स्केलवरती प्रोजेक्ट बनवायला जाता किंवा मोठा प्रोजेक्ट बनवायला जाता किंवा प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करताना टीम असते 4 लोकांची, 2 लोकांची, 3 लोकांची, तर बऱ्याच केसमध्ये टेबल मॉडिफिकेशन होत असतं आणि ते मेंटेन करणं खूप कठीण जातं। मग त्या केससाठी काय केलेलं आहे की लारावेलने एक कन्सेप्ट इम्प्लिमेंट केलेली आहे ज्याला म्हटलं जातं मायग्रेशन। तर मायग्रेशन काय आहे तर ते तुम्हाला सांगतो। आता काय होतं, आपण सध्या काय करतोय की मागे जे व्हिडिओज बघितले त्यामध्ये आपण डेटाबेसमध्ये गेलो PHPMyAdmin मध्ये, तिकडे जाऊन आपण टेबल क्रिएट केला आणि तो टेबल आपण डेटाबेसच्या लारावेलच्या मॉडेल सोबत कनेक्ट केला आणि मग आपण त्याचं प्रोग्रामिंग केलं। आता काय होतं की आपल्याला टेबल जो बनवायचा आहे, आता सध्या जे आपण टेबल बनवणार आहोत तो टेबल व्हाया लारावेलच्या कोड थ्रू बनवणार आहोत। तर मायग्रेशन हीच कन्सेप्ट आहे की तुम्ही काय करता की डेटाबेसचे टेबल जे आहे तर ते व्हाया मायग्रेशन फाईल क्रिएट केले जातात। ज्याने काय होतं की सपोज तुमच्या टीममध्ये 4 लोक आहे, तर त्याने काय केलं की इकडे जेव्हा कोणीतरी एक टेबल ऍड केला आणि तो टेबल टीम मधल्या दुसऱ्या मेंबरला हवा आहे, तर काय केलं जातं, जसं आपण गिटवरती फाईल वगैरे टाकतो, त्याला मिळाल्यानंतर तो मायग्रेट करतो आणि नवीन टेबल त्याच्याकडे ऍड होत जातात। त्याच्यासाठी त्याला परत इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा टेबलमध्ये जाऊन नवीन टेबल क्रिएशन करण्याची गरज नाही। सेम केस तुम्ही कॉलमसाठी करू शकता की एखादा टेबल एक्झिस्ट आहे बट त्याच्यामध्ये 2 कॉलम ऍड केलेले नवीन काहीतरी रिझनसाठी, तर एखाद्या टेबलमध्ये, तर काय होतं की मग परत दुसऱ्याला देतो त्यावेळेस आपल्याला शेअरिंगसाठी ते इझी पडतं, तर त्यासाठी त्याचा यूज केला जातो जनरली। तर हे आहे मायग्रेशन। आता मायग्रेशन जे आहे हे टोटली वर्किंग करताना त्याच्या ज्या कमांड्स आहेत त्या आर्टिसन कमांड थ्रूच वर्किंग करतं आणि त्याच्या ज्या फाईल आहेत त्या बनतात त्यावेळेस त्याच्यामध्ये एडिटिंग केलं जातं आपल्या VS कोड मधनं। तर मायग्रेशनच्या काही कमांड्स आहेत तर ते आपण इथे बघूया। तर हे होतं मायग्रेशन बद्दल। त्याच्या ज्या कमांड आहे बघा इथे, आर्टिसन मेक मायग्रेशन याने काय केलं जातं की मायग्रेशन क्रिएट केलं जातं। त्याच्या पुढे मायग्रेशनचा सिंटॅक्स आहे तो मी तुम्हाला सांगतो। त्यानंतर मायग्रेशन एक्झिक्यूट करण्यासाठी, मेक रोल बॅक मायग्रेशन अंडू करण्यासाठी, मायग्रेशन रिसेट करण्यासाठी, रिसेट ही कमांड आहे, रिफ्रेश आणि मायग्रेशन स्टेटस। तर या इम्पॉर्टंट मायग्रेशनच्या कमांड्स काय केल्या जातात, यूज केल्या जातात। यानंतर त्याचा जो सिंटॅक्स आहे तर बघा, तर मायग्रेशन क्रिएट करताना काय केलं जातं की 2-3 वे आहे त्यातनं तुम्हाला, म्हणजे 2 वे आहे त्यातनं तुम्हाला कसं बेनिफिट मिळेल ते बघा। पहिलं तर आहे, मी जो वे वापरतो तो वेगळा आहे आणि तुम्हाला इथे सांगतोय ते दोन्ही पण वे सांगणार आहे, मी कुठला यूज करतो आणि मी कुठला प्रेफर करतो आणि तुम्हाला दोन्हीपैकी कुठला प्रेफर करायचा आहे। पहिला तर वे आहे की सरळ तुम्ही PHP आर्टिसन मेक मायग्रेशन आणि मायग्रेशन फाईलचं नेम टाकायचं। फॉर एक्झाम्पल मला एक डिपार्टमेंट नावाचा टेबल बनवायचा आहे, तर मी टाकेल PHP आर्टिसन मेक मायग्रेशन क्रिएट टेबल डिपार्टमेंट किंवा DPT, ओके, म्हणजे डिपार्टमेंट टेबल क्रिएट करणार। आता याने काय होणार, याने मायग्रेशन फाईल क्रिएट होते आणि तिच्यामध्ये तुम्ही टेबल्स बनवता। बट काय होतं की सपोज हा मास्टर टेबल असणार आहे किंवा याचं मॉडेल पण तुम्हाला लागणारच आहे। ज्यावेळेस तुम्ही लारावेल मॉडेल यूज करता तर त्यासाठी तुम्हाला मॉडेल पण लागणार आहे। तर मग मी मॉडेलच्या केसमध्ये पण एक कमांड सांगितली होती, तीच कमांड इकडे पण यूज करू शकतो। फॉर एक्झाम्पल खाली मी सांगितलेलं आहे PHP आर्टिसन मेक मॉडेल आणि DPT -m ने तुम्ही मायग्रेशन फाईल क्रिएट करता। ओके, मॉडेल क्रिएट करता वेळेस पुढे जे ऑप्शन्स आहे त्यामध्ये -m, यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मॉडेलच्या केसमध्ये मी खूप सारे ऑप्शन सांगितलेले, F फॅक्टरीसाठी, यानंतर S हा सीडरसाठी यूज केला जातो। सपोज त्याच्यावर पूर्ण तुम्हाला CRUD ऑपरेशन करायचं आहे तर तुमचा कंट्रोलर पण तोच पाहिजे, जसं आपण मागच्या केसमध्ये स्टुडंट कंट्रोलर क्रिएट केला होता त्यासाठी -AC यूज केला जातो। तर ओव्हरऑल ते ऑप्शन यूज करून करायचं आहे। तर आता मी काय करतो, मी हा प्रेफर करत असतो नेहमी की मला मॉडेल पण लागणारच आहे, तर मग डबल मॉडेल क्रिएट करण्यासाठी कमांड फायर करण्याऐवजी एकच कमांड थ्रू म्हणजे सिंटॅक्स एरर्स आपले मिनिमाइज केले जातात। म्हणजे फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे, डिपार्टमेंटचं मॉडेल क्रिएट करायचं आहे, सीडर पण क्रिएट करायचं आहे, फॅक्टरी पण क्रिएट करायची आहे, कंट्रोलर पण क्रिएट करायचा आहे आणि मायग्रेशन फाईल पण क्रिएट करायची आहे। जवळपास मला 5 ऑप्शन यूज करायचे। मग मी काय करेल की DPT हे मॉडेलचं टाकणार कमांड आणि पुढे टाकून -m, याच्या पुढेच मी राईट करत जाणार m, यानंतर FSC म्हणजे मायग्रेशन
फॅक्टरी, सीडर आणि कंट्रोलर असे पूर्ण क्रिएट करणार. आता फॅक्टरी आणि सीडर काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आज आपल्याला फक्त मायग्रेशन बद्दल समजून घ्यायचं आहे. तर एम हा ऑप्शन मायग्रेशनसाठी यूज केला जातो. आता मायग्रेशन जेव्हा वर्किंग केलं जातं तर मायग्रेशनमध्ये एक स्कीमा नावाचा क्लास असतो. तो स्कीमा क्लास काय केला जातो, त्या मायग्रेशनमध्ये आपल्याला फील्ड्स म्हणजे टेबलमध्ये कॉलम वगैरे ऍड केले जातात. त्यासाठी त्याचे काही फंक्शन्स आहेत ते बघा. तर बघा इथे क्रिएट या फंक्शनने तुम्ही टेबल वगैरे क्रिएट करू शकता. हॅज अ टेबल, यानंतर कॉलम एक्झिस्ट आहे की नाही, ड्रॉप एक्झिस्ट, इफ एक्झिस्ट, टेबल ड्रॉप करायचं असेल तर ड्रॉप. तर हे फंक्शन्स त्याच्यामध्ये काय केले जातात, यूज केले जातात. आता आपल्याला काय करायचं, एक्झॅक्टली यूज कसा आहे तर तो बघायचा आहे. मी तुम्हाला दोन्ही पण यूज सांगतो कसे करायचे आहे, तर तो तुम्हाला जास्त कन्व्हिनियंट असणार आहे. तर आता बघा आपल्याला स्क्रीनवर जायचं आहे आणि तिकडे बघायचं आहे. तर चला सुरुवात करूया. आता बघा इकडे हा आपला प्रोजेक्ट आहे. मायग्रेशन आणि मायग्रेशनचं जे कन्सेप्ट आहे त्या सर्व डेटाबेस रिलेटेड आहे. तर आपण आता सर्व इकडे बघतोय डेटाबेसवर. त्यामुळे मग तुम्ही काय करा, इकडे फोकस करा डेटाबेसकडे. तर इथे तुमच्या लक्षात येईल इथे डेटाबेस आहे. या डेटाबेसमध्ये फॅक्टरी, मायग्रेशन, सीडर असे 3 फोल्डर आहे. आता आपण फोकस मायग्रेशनवर करणार आहेत, बट आपण एक कमांड फायर करणार ज्या थ्रू फॅक्टरी आणि सीडर पण क्रिएट होणार आहे आणि त्याचा सेपरेट व्हिडिओ असणार आहे, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. आता बघा मायग्रेशन हे मुळातच कॉम्प्लेक्स कन्सेप्ट असते. आता नवीन लारावेलचा जो सेटअप केला जातो 8, 9, 10 या व्हर्जनमध्ये, तर माझ्याकडे 9 आहे. तर त्यामुळे काय होतं की त्यामध्ये रेडीमेड आपल्याला 3-4 टेबल मिळून जातात. युजर टेबल, पासवर्ड, फेल जॉब आणि पर्सनल ऍक्सेस टेबल. हे जे आहे हे ऑटोमॅटिकली एक्झिस्ट असतात ज्यावेळेस आपण सेटअप क्रिएट करतो त्यावेळेस. हे सोडून आपल्याला नवीन टेबल क्रिएट करायचे असतात. तर आता बघा आपण काय करणार आहोत, मायग्रेशनमध्ये फाईल्स क्रिएट करायच्या आहे आपल्याला. इकडे बघा ॲपमध्ये मॉडेलमध्ये खूप काही मॉडेल नाही आहे जे आपले पहिले क्रिएट केलेले डिफॉल्ट युजर असतो. स्टुडंट मॉडेल जे आपण क्रिएट, अपडेट, डिलीट ऑपरेशनसाठी यूज केलं आहे. CTA आपण मॉडेल कसं बनतं त्या केसमध्ये एक्झाम्पल म्हणून क्रिएट करून दाखवलं होतं. सेम इकडे तुम्हाला कंट्रोलर पण तसेच दिलेले, एक स्टुडंट कंट्रोलर, सिटी कंट्रोलर क्रिएट करून दाखवला आहे, होम कंट्रोलर यूज करून दाखवला आहे. आता आपल्याला मायग्रेशन बघायचं तर मायग्रेशनवर फोकस करूया. तर बघा मायग्रेशन क्रिएट करताना काय करायचं आहे, तर कसं करायचं, काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे कमांड प्रॉम्प्टवर. आपल्या प्रोजेक्टचा पाथ दिलेला आहे CXAMPP HTDocs Laravel डेमो, जो आपला रेग्युलर प्रोजेक्ट आहे. ज्या आता ओव्हरऑल सिरीजमध्ये आपण एकच प्रोजेक्ट फोकस केलेला आहे जेणेकरून तुमची लिंक तुटू नाहीये आणि तुम्हाला ट्रॅक असावा की वर्क कसं चाललंय, वर्क फ्लो. तर बघा आता आपल्याला काय करायचं, इथे मायग्रेशन क्रिएट करायचंय. तर मायग्रेशन कसं क्रिएट केलं जातं, 2 वेने क्रिएट केलं जातं. मी एक पहिला वे सांगतो, मी करून दाखवतोय. इथे मी PHP आर्टिसन मेक मायग्रेशन, ओके. आणि इथे तुम्हाला मायग्रेशनची पुढची कमांड टाकायची आहे, म्हणजे कुठला टेबल बनवतो तो. सपोज क्रिएट, यामध्ये अंडरस्कोर द्यायला विसरायचं नाही दोघांना. क्रिएट टेबल आणि टेबलचं जे काही नेम असतं ते टाकायचं. मी DEPT हे टाकलं, डिपार्टमेंट, ओके. आता काय होत आहे, मायग्रेशन क्रिएट टेबल डिपार्टमेंट. आता मी ज्यावेळेस डिपार्टमेंट टेबल क्रिएट करेल त्यावेळेस मला मॉडेल वगैरे पुन्हा सर्व क्रिएट करावं लागेल. बट मी आता फक्त सिम्पल वेने तुम्हाला फक्त हे क्रिएट करून दाखवतोय इथे. तर मायग्रेशन फाईल सक्सेसफुली क्रिएट झाली आहे. तुम्हाला इन्फो इथे दाखवतोय की मायग्रेशनच्या फोल्डरमध्ये बघा इथं डेटाबेस, मायग्रेशन आणि तुमची जी फाईल आहे ती क्रिएट झालेली आहे. तर मायग्रेशन फाईल इथे सक्सेसफुली आपल्याला काय झालेली, क्रिएट झालेली. तर ती मायग्रेशन फाईल जी आहे तर ती इकडे आपल्याला बघायला मिळते. तर ती फाईल कुठे क्रिएट होते ती मी ओपन करून दाखवतो. तिच्यामध्ये आपल्याला कॉलम वगैरे कुठले घ्यायचे, कसं घ्यायचं ते आपण बघूया आणि नंतर मग नेक्स्ट कमांड फायर करूया. बघा इथं गेला तुम्ही तर तुम्हाला इथे एक फाईल क्रिएट झालेली दिसेल मायग्रेशनमध्ये. बघा इथे क्रिएट टेबल, तुम्ही जर त्यावरती हे केलं तर क्रिएट टेबल DEPT, तर यावरती क्लिक करूया. ही माझी मायग्रेशन फाईल आहे. रिटर्न न्यू क्लास एक्सटेन्स मायग्रेशन. तर ओल्ड यामध्ये इथे क्लासचं नेम येत होतं, बट आता ते काढून टाकलंय आणि डिरेक्टली हे येतंय, रिटर्न येतंय. तर त्याने काही फरक नाही पडत. त्यामध्ये 2 फंक्शन असतात, एक अप आणि एक डाऊन. डाऊन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डेटाबेस डिलीट करता त्या केसमध्ये, आणि ज्यावेळेस अप म्हणजे तुम्हाला डेटाबेसचं जेव्हा तुम्ही क्रिएट करता त्या केसमध्ये एक्झिक्यूट होतं. यानंतर मी जो स्कीमा क्लास बोललो होतो त्यामध्ये बघा क्रिएट म्हणून एक फंक्शन असतं. यानंतर बाकीच्या गोष्टी यामध्ये क्रिएट केलेल्या असतात. आता बघा डिपार्टमेंट, यानंतर हे डाऊनमध्ये पण स्कीमा क्लास यूज केला जातो आणि आपले जे फंक्शन सांगितले होते ते फंक्शन. आता इथे तुम्हाला इथे दिसतंय टेबलचं नेम दिसतंय. मी थोडा वेळ याला मिनिमाइज करतो. टेबल नेम दिसतंय डिपार्टमेंट.
तुम्हाला हेच टेबल नेम घ्यायचं आहे की टेबल नेम चेंज करायचं आहे, त्याने तिथं फक्त दाखवलं टेबल नेम, आपल्याला हे चेंज करता येतं. तर मला काय करायचं, DEPTS हे डिपार्टमेंट्स म्हणून टेबलचं नेम क्रिएट करतो, किंवा DEPT हे ठेवलं तरी चालेल डिपार्टमेंट. तर मी हे नेम ठेवतोय, तर मी एस अटॅच करतो, मल्टिपल डिपार्टमेंट्स आहे आणि इथे पण तेच अटॅच करतो. किंवा मग मला काय करायचं आहे, त्याच्या पुढे एक टेबलचा प्रिफिक्स घ्यायचा आहे, TBL_DEPT. ओके, डिपार्टमेंट. हे मी काय करणार आहे, इथे राईट करणार आहे. हे माझं पहिलं टेबल नेम क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, का तर इथे कधी कधी आपण टेबल नेम चेंज करतो आणि इकडे राहून जातं, मग त्यावेळेस ते मायग्रेशन आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करतं, वर्कआउट करत नाही. तर हा मेजर प्रॉब्लेम आहे. मग तो अवॉइड करण्यासाठी पहिले इथनं टेबलवर फोकस करा की टेबल प्रॉपर क्रिएट दिलं पाहिजे, टेबलचं नेम जे आहे प्रॉपर झालं पाहिजे. तर बघा, टेबलमध्ये मला 2च कॉलम क्रिएट करायचे, बट टाइमस्टॅम्प याने आपल्याला अजून पण कॉलम क्रिएट करता येतात, ज्याच्यामध्ये जनरली क्रिएटेड ॲट, अपडेटेड ॲट आणि हे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, आज आपल्याला ते पण बघायचे, ते कसे क्रिएट होता. हा टाइमस्टॅम्प मी ॲज इट इज ठेवतो. तर मला यामध्ये ID हा डिफॉल्ट कॉलम घ्यायचा आहे, जो टेबलचा प्रायमरी की असणार आहे. आणि सेकंड जे आहे, तर मला घ्यायचं आहे डिपार्टमेंटचं नेम. मग मी इथे काय करतो, हे जे दिलेलं आहे $टेबल, यामध्ये मला डिपार्टमेंटचं जे काही ID असणार आहे, तर तो मला काय करायचं, सॉरी, डिपार्टमेंटचं नेम जे आहे तर ते स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये घ्यायचं आहे. तुम्ही वेगवेगळे फॉर्मॅट्स घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट आहे, लॉंग टेक्स्ट आहे, बिग इंट आहे, हे सर्व इथं इंटिजर आहे, अनसाइन इंटिजर आहे, साइन इंटिजर आहे, हे सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहे यामध्ये. तर तुम्हाला ते लारावेलच्या डॉक्युमेंटेशनवर डिटेलिंग मिळेल. इतके सारे कव्हर करणं इथे फिजिबल नाही आहे, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर त्यामुळे मेन टॉपिक आपण कव्हर करतोय. तर बघा, इथे मी इथे काय करतोय, DEPT_name हा माझा कॉलम क्रिएट करतो. पहिला कॉलम ID, दुसरा हा, आणि तिसरा माझा टाइम स्टॅम्प. हे 3 गोष्टी मी काय केलेल्या आहे, क्रिएट केलेल्या आहे. आता याला जर सेव्ह केलं तर हे माझं टेबल क्रिएशनचं वर्क कम्प्लीट झालं. इथे टेबल ड्रॉप होणार, इथे टेबल क्रिएट होणार. आता बघा, इथे गेलो आपण, आता मला कमांड एक्झिक्यूट करायची मायग्रेशनची, म्हणजे मला टेबल क्रिएट करायचं आहे, बट त्याच्या आधी टेबलचे कॉलम ऍड करून घेणं इम्पॉर्टंट आहे हे. आणि माझे जुने पण मायग्रेशन जे इथे होते क्रिएट केलेले, जे सेटअपच्या वेळी आलेले, हे मी स्वतः क्रिएट नाही केलेले, हे सेटअप क्रिएट करतो त्यावेळेस येऊन जात आहे नवीन व्हर्जन्समध्ये. तर त्यामुळे हे पण एक्झिक्यूट होणार आहे. त्यासाठी आधी डेटाबेस दाखवतो मी तुम्हाला. तर आपला जो डेटाबेस होता बघा इथं CollegeDB, यामध्ये एकच टेबल आहे, स्टुडंट टेबल, ज्यावर आपण आतापर्यंत काम करत आलेलो आहे. तो क्रिएट कसा केलाय, त्याच्यात एंट्री कशा आलेल्या आहे, CRUD ऑपरेशन कसे झाले, हे सर्व मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, महत्वाचं की तू कमांड एक्झिक्यूट करायची आहे. तर ती कमांड कशी एक्झिक्यूट करायची, तर हे इथं पहिले प्रॉपर आहे का बघून घ्या. ID, स्ट्रिंग, टाइमस्टॅम्प, ओके. आणि नंतर काय करायचं आहे मला, तर हे वर्किंग करायचं आहे. तर मी इथे जाणार, आता मला PHP आर्टिसन मायग्रेट या कमांडने काय करायचं आहे, मला ते एक्झिक्यूट करायचं आहे. तर मायग्रेट ही कमांड आहे. बघा, मेकच्या वेळेस वेगळी कमांड होती, मेक मायग्रेशन, आणि मग पुढे फाईलचं नेम. आणि आता PHP आर्टिसन मायग्रेट ही डायरेक्ट कमांड आहे. तर हिला एंटर देतोय मी, आणि मायग्रेशन आपलं एक्झिक्यूट होतं. जर एक्झिक्यूट नाही झालं तर इथं एरर्स येतात, हे लक्षात घ्या. आता आपल्या केसमध्ये प्रॉपर केल्यामुळे एरर नाही आले, म्हणूनच तुम्हाला सिम्प्लिफाईड वेने सांगतोय. तुम्हाला डॉक्युमेंटेशन किंवा अदर व्हिडिओजमध्ये बघितलं तर खूप कन्फ्युजन होण्यासारखी गोष्ट आहे, कारण मायग्रेशन खूप म्हणजे कॉम्प्लेक्स टॉपिक आहे. तर बघा, इथे तुमच्या लक्षात येईल की इथे ते एक्झिस्टिंग जे टेबल होते ते पण झाले, आणि आपला हा जो लास्टवाला क्रिएट टेबल DEPT जी फाईल होती, इथे तुमच्या लक्षात येईल ही क्रिएट झालेली आहे. आता मायग्रेशन खरंच प्रॉपरली एक्झिक्यूट झालंय की नाही हे व्हेरीफाय करणं पण आपलं काम आहे. तर बघा, ते एक्झिक्यूट तर दाखवतंय, बट आपल्याला इथे जाऊन बघायचं आहे टेबलवरती, इथे हे सर्व क्रिएट झालंय की नाही. आपला DEPTचा टेबल क्रिएट झालेला आहे, आणि यावरती जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला इथं ID, डिपार्टमेंट नेम आणि क्रिएटेड ॲट, अपडेटेड ॲट हे जे आहे हे काय केलं जातं, इथे क्रिएट केले जातात 2 कॉलम. तर हे तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली काय झाले, क्रिएट केले. कशाने क्रिएट झाले ते, तर हे 2 कॉलम जे क्रिएट झाले तर ह्या टाइम स्टॅम्पमुळे क्रिएट झाले. तुम्ही जर टाइम स्टॅम्प काढला तर तुम्हाला तो तिकडे क्रिएट करता, तो जनरेट होणार नाही. तर हे होतं तुमचं क्रिएशन करणं. बट आता काय झालं, या केसमध्ये मला सपोज आता याच्यावर काम करायला घ्यायचं आहे, तर मला पहिले इथे जाणार, मी मॉडेल क्रिएट करणार, किंवा मी इथनं जाणार मी, आणि मग इथे जाऊन मी काय करत जाणार, त्याचं मॉडेल क्रिएट करणार. फॉर एक्झाम्पल मी इथे जाणार, आणि मला काय करायचं आहे, PHP आर्टिसन मेक मॉडेल, आणि मॉडेलचं नेम देतो मी DEPT,
सपोज मला त्याचा कंट्रोलर पण क्रिएट करायचा तर मी इथे सी टाकणार आणि मग दोघं पण माझं काय होणार, मॉडेल आणि कंट्रोलर क्रिएट होणार. आता इथे माझं DEPT मॉडेल क्रिएट झालं. आता इथे बघा यूज हॅज अ फॅक्टरी, तर हे यूज करू शकता तुम्ही, बट आपण टेबलला नेम काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे इथे DEPT. जेव्हा हॅज फॅक्टरी यूज करतो त्यावेळेस टेबलचं नेम काय पाहिजे आपल्याला, एक्झिस्टिंग सेम पाहिजे, जे मी तुम्हाला परत कमांडने यूज करून दाखवतो. मी इथे काय करतो, याला इथे प्रोटेक्टेड $टेबल आणि इज इक्वल्स टू आपलं जे टेबलचं नेम होतं TBL जे इथे दिलेलं आहे, ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला कॉपी करून आणून दाखवतो, म्हणजे मिसिंग होणार नाही. टेबल नेम हे तुम्ही काय करणार, कॉल करणार. आता टाइम स्टॅम्प आहे यामध्ये म्हणून काही इश्यू नाही आहे, ऑलरेडी तुम्हाला नाही तर इथे टाइम स्टॅम्पचं ते करावं लागेल, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्टुडंट टेबलसाठी केलेलं आहे बघा, की तिथे टाइम स्टॅम्प फॉल्स केलेलं आहे. तिकडे पण ते मॉडेल कसं वर्कआउट करतं ते सांगितलेलं आहे. इथे फिलेबल वगैरे तुम्हाला राईट करता येतील ते कॉलम्स जे आहेत ते. तर हे होतं मायग्रेशन क्रिएट करण्याची प्रोसेस. तर बघा आता हे मायग्रेशन क्रिएट झालेलं आहे, याचा मॉडेल पण मी क्रिएट करून दाखवलेला. तर हा आपला एक इम्पॉर्टंट पार्ट होता. आता बघा मला काय करायचं आहे, हे मी सेपरेट क्रिएट केलं, मायग्रेशन प्लस ही गोष्ट जी होती ती. आता मला काय करायचं, एक टेबल क्रिएट करायचा आहे एम्प्लॉई नावाचा, बट त्याच्या सर्वच गोष्टी क्रिएट करायच्या. तर मी अशा 2 सेपरेट कमांड नाही फायर करणार. फॉर एक्झाम्पल क्रिएट टेबल डिपार्टमेंट जसं केलं, यानंतर त्याचं परत मॉडेल आणि कंट्रोलर सेपरेट केलं. आता जेव्हा मोठे प्रोजेक्ट्स बनताना तर त्या केसमध्ये काय केलं जातं, की समजा तुम्हाला पूर्ण क्रोड ऑपरेशन पण करायचं आणि त्याच्या पूर्ण स्टेजेसच सेपरेट ठेवायचे आहे, म्हणजे मॉड्यूलच सेपरेट ठेवायचं आहे, जे वेगवेगळे पॅटर्न्स यूज केले जातात आपण. तर त्या केससाठी काय करणार तुम्ही, तर सेम वर्किंग करायचं, PHP आर्टिसन मेक मॉडेल यूज करून पण मायग्रेशन क्रिएट करता येतं. ते कसं, तर आता बघा मी एक एम्प्लॉई म्हणून काय करतो, टेबल यूज करतो, मेक मॉडेल एम्प्लॉई डॅश, इथे M घ्यायचा पहिले मायग्रेशनसाठी, F फॉर सीडर फॅक्टरीसाठी, S फॉर सीडरसाठी आणि C फॉर कंट्रोलरसाठी. तर हे मॉडेलच्या केसमध्ये तुम्हाला त्या स्लाइड्सवरती व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. तर बघा इथे आता काय झालं, की यामध्ये मॉडेल पण क्रिएट होतोय, कंट्रोलर पण क्रिएट होतो, सीडर पण क्रिएट होतो आणि फॅक्टरी पण क्रिएट होतं. फक्त फॅक्टरी आणि सीडरवर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार, मी फक्त आता तुम्हाला हे क्रिएट करून दाखवतो. तर बघा आता मी इथे एंटर देतोय, ज्यावेळेस मी इथे क्रिएट करतोय, तर बघा मॉडेल क्रिएट झालं, फॅक्टरी क्रिएट झालं, मायग्रेशन क्रिएट झालं. आता याच्या खाली त्या कमांड एक्झिक्युशन होत जाणार आहे इथे. ओके, हे क्रिएट झालं, यानंतर ना पुढे सीडर क्रिएट झाला, कंट्रोलर क्रिएट झाला, दिसतंय हे. तर हे ओव्हरऑल एकाच क्युरीमध्ये सर्व क्रिएट होत होतं. हा अप्रोच सर्वात बेस्ट आहे, मी शक्यतो हा फॉलो करतो. याचं रिझन काय आहे, तर याने तुम्हाला एरर येण्याचे इश्यूज कमी होतात. का, तर आपल्याला ते सर्व नेमिंग वगैरे कन्व्हेन्शन प्रॉपर असतात, टेबल सर्व ठिकाणी प्रॉपर बनत जातात आणि आपल्याला मग शोधावं लागत नाही. किंवा स्पेलिंग मिस्टेकचे जे इश्यूज असतात, म्हणजे ज्याला आपण सिंटॅक्स इश्यूज पूर्णतः कमी होऊन जातात. तर याने बघा या कमांडने मॉडेल पण क्रिएट होतो, जे लागणारच असणार आहे. फॅक्टरी काही केसेसमध्ये यूज करता, काही यूज करत नाही. मायग्रेशन जे आता आपण बघतोच आहे, सीडर पण यूज करता, कोणी नाही यूज करत, बट गरजेचं आहे ते पण मायग्रेशन, फॅक्टरी आणि सीडर. कंट्रोलर हा तर लागतोच आपल्याला कंपल्सरी, मग आपण एकाच केसमध्ये यूज करू शकतो. ह्यातच तुम्हाला सीडर आणि फॅक्टरी नकोय तर इथनं तुम्ही या कमांडमधनं F आणि S हे काढून टाकू शकता. जे तुम्हाला फक्त हे घ्यायचं असेल तर तुम्ही एवढं घेऊ शकता, मायग्रेशन आणि कंट्रोलर. हे आपल्या हातात असतं काय घ्यायचं आहे तर ते. तर या वेळेने तुम्हाला ते क्रिएट करता येतं. तर चला आता आपण इकडे जाऊया, इकडे बघूया. आता आपल्याला परत एक टेबल क्रिएट झाला, क्रिएट टेबल एम्प्लॉई. तर तो सेम इथे बघा, आता टेबलचं नेम ऑटोमॅटिक क्रिएट करून दिलेलं आहे त्याने. आता मला ते बदलायचं नाहीये. का बदलायचं नाहीये, तर ते इथे जर गेलं एम्प्लॉईमध्ये तर इथे त्याने यूज फॅक्टरी यूज केलेलं आहे. याचा यूज सांगण्यासाठी मी ते तुम्हाला तसं करून दाखवलंय. तर बघा यूज फॅक्टरीमुळे काय होतं, की टेबल जो इथे यूज फॅक्टरी केल्यामुळे मायग्रेशनमध्ये जे टेबल नेम आहे तेच टेबल नेम इकडे यूज केलं जातं. जर तुम्हाला यूज फॅक्टरी काढायचं असेल आणि टेबल नेम चेंज करायचं असेल तर आपला परत प्रिव्हियस अप्रोच, टेबल नेम चेंज करा आणि काय करा, तुम्हाला इथे टेबलचं नेम जे आहे तर ते तुम्हाला काय करता येतं, चेंज करता येतं. इथे टेबल नेम चेंज करता येतं किंवा हा व्हेरिएबल कॉन्स्टंट व्हेरिएबल आपण इथे काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. तुम्हाला जर टेबल नेम यूज करायचं नाहीये तर यूज फॅक्टरी करू शकता, बट तुम्हाला काय करावं लागेल, इथे मायग्रेशनमध्ये नेम जे दिलं जनरेट झालेलं आहे तेच यूज करावं लागेल.
सो अजून इकडे बघा फॅक्टरीजमध्ये गेला तर तुम्हाला एम्प्लॉई फॅक्टरी क्रिएट झाले, ते नेक्स्ट टाइम बघणार आहोत. सीडरमध्ये आपण इथे सीडर पण क्रिएट करून दाखवलेलं आहे. आणि इकडे बघा तुमचा एम्प्लॉई मॉडेल झाला आणि एम्प्लॉईचा कंट्रोलर पण क्रिएट झाला, दिसतंय. तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर ह्या आपण एकाच क्युरीमध्ये क्रिएट करू शकतो. हा सर्वात बेस्ट अप्रोच आहे. आता मला काय करायचं आहे, इथे जाणार मी एम्प्लॉईच्या टेबलला, न्यू क्लास एम्प्लॉई. मला इथे काय करायचं आहे, सेम हे यूज करणार मी. इथे एम्प्लॉई स्ट्रिंग यामध्ये नेम घेणार मी एम्प्लॉईचं, स्ट्रिंग डेजिग्नेशन. हे मी इथे घेतलं. यानंतर एम्प्लॉई नेम डेजिग्नेशन आणि अजून मी एक क्रिएट करतो, स्ट्रिंग घेऊ शकतो किंवा तुम्ही इंटिजर म्हणून पण घेऊ शकता सॅलरीज. मी इथे सध्या तरी, किंवा मग तुम्हाला फ्लोट घ्यायचं असेल, डबल घ्यायचं असेल, ती पण फील्ड तुम्ही यूज करू शकता. इथे डबल पण आहे, डेट पण आहे, भरपूर सारे कॉलम्स आहे. पण मी इथे स्ट्रिंग यूज करतोय, सॅलरी. हे झालं. आता काय करायचं, मला डिपार्टमेंटचं आणि एम्प्लॉईचं मला रिलेशन क्रिएट करायचं आहे. तर म्हणून मी इथे काय करतोय, एक हे घेतोय इंटिजर DPT_ID हे घेतलं मी आणि याला मी पास केलंय इंडेक्स. ओके, इंडेक्स म्हणून पास केला. आता ती फॉरेन की असणार म्हणून त्याला इंडेक्स म्हणून मी पास केलं आहे. टाइम स्टॅम्प ॲज इट इज आहे, इकडे हे ॲज इट इज आहे. तर हे मी इथे क्रिएट केलेलं आहे. आता काय करायचं, जसं हे क्रिएट झालेलं आहे तसंच मला काय करायचं, ही इथे हे तर क्रिएट झालेलं आहे डिपार्टमेंट की इथे क्रिएट केलेली, बट याचं डायरेक्ट रिलेशन कधीच बनत नाही मायग्रेशनमध्ये. त्यासाठी तुम्हाला सेपरेट मायग्रेशन फाईल परत क्रिएट करावी लागते. तर त्यासाठी काय करायचं, पुन्हा तीच कमांड फायर करायची आपल्याला. फक्त इथे रिलेशनसाठी सेपरेट मायग्रेशन फाईल बनते. म्हणजे जेव्हा आपण फॉरेन कीचे रिलेशन्स देतो त्यावेळेस आपल्याला सेपरेट मायग्रेशन फाईल क्रिएट करावी लागते. ती त्याच फाईलमध्ये मायग्रेशन होत नाही. त्या फाईलमध्ये फक्त आणि फक्त आपण हा कॉलम ऍड करू शकतो. बट कॉलम ऍड केल्यानंतर ना आपल्याला काय करायचंय, मायग्रेशनसाठीचं फॉरेन की जी आहे ती सेपरेट फाईल थ्रू क्रिएट करावी लागते. तर मग इथे ती कशी क्रिएट करायची, तर बघा काय ऍड करायचं मला, DPT डिपार्टमेंट ID _2 कुठे ऍड करायचा आहे, तो एम्प्लॉईज टेबलमध्ये. ओके, माझं टेबलचं जे नेम आहे ते बघून घ्या. एम्प्लॉईज S अटॅच आहे म्हणजे स्पेलिंग मिस्टेक होणार नाही मायग्रेशन क्रिएट करते वेळी. 2 एम्प्लॉईज टेबल. या टेबलमध्येही मला काय करायचंय, ऍड करायचं. याची मायग्रेशन फाईल काय होणार आहे, इथे क्रिएट होणार आहे. आता ती मायग्रेशन फाईल पण क्रिएट झाली की ती इकडे बघूया. तोपर्यंत हे मायग्रेशनचं ही कमांड फायनली एक्झिक्यूट होईल. ही एक्झिक्यूट झाली आहे. इथे तुमच्या लक्षात येईल ॲड मायग्रेशन, इथे ते क्रिएट झालेलं आहे. आता इथे काय करणार आहे तुम्ही, तर इथे सेम आपल्याला ते राईट करणार टेबल इथे घेऊन. इथे काहीच नाही आहे बघा, इथे फक्त हे मायग्रेशन क्रिएट होणार आहे एम्प्लॉई टेबलवर. बट तर ते कसं कॉल करायचं आहे, तर इथे टेबल फॉरेन, यामध्ये कुठली आपल्या टेबलचं नाव कॉलमचं नाव DPT ID. आता हा कॉलम कुठनं आलेला आहे, रेफरन्स कुठला आहे आपल्याला, तर रेफरन्स आहे DPT या टेबलचा. आता DPTचं पुन्हा आपलं TBL DPT आय थिंक होतं, टेबल नेम होतं TBL_DPT. एकदा कन्फर्म करून घ्या. इथं आपला जो काही डिपार्टमेंट क्रिएट केला त्याचा टेबल नेम टेबल DPT हे आपलं नेम होतं, तेच इथे पास करणार. म्हणजे स्पेलिंग मिस्टेक झाली तर मायग्रेशन एक्झिक्यूट होत नाही. हे झालं. आता यातल्या कुठल्या कॉलमवरती ती अप्लाय करायची आहे, ऑन ID पहिल्या कॉलमवरती, हे मी काय करणार आहे, पास करणार आहे. आता हे झाल्यानंतर ना पुढे काय करायचं आहे मला, यामध्ये ऑन डिलीट, यामध्ये कॅस्कॅड हे ऐकलं असेल तुम्ही SQL मध्ये. आणि ज्यावेळेस अपडेट होईल त्यावेळेस पण मला काय करायचं आहे, ऑन अपडेट याला कॅस्कॅड करायचं आहे. तर हे मी काय करणार आहे, इथे पास करणार. आता काय करणार, हे तर झालं. आता इथे
मला ही की पुन्हा लागणार आहे. ज्यावेळेस टेबल ड्रॉप होईल त्या केसमध्ये मला पुन्हा हे लागेल. इकडे टेबल ड्रॉप फॉरेन आणि तुमची जी डिपार्टमेंट आय डी होता तो. यानंतर मग जेव्हा ते टेबल ड्रॉप होणार आहे, ड्रॉप कॉलम आपला जो काही डिपार्टमेंट आहे तो ड्रॉप केला जाईल. तर हे तुमचं रिलेशन झालं फॉरेन की कशी यूज करायची. तर आपण मायग्रेशन इन डिटेलिंग बघतोय. मायग्रेशनच्या फाईल कशा क्रिएट केल्यानंतर पुन्हा आपण एम्प्लॉई टेबल क्रिएट केला. यानंतर एम्प्लॉई टेबलमध्ये डिपार्टमेंटचा फॉरेन की टाकली. कारण इथपर्यंत मायग्रेशन हे अंडरस्टँडिंग होणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मायग्रेशनमध्ये एकदा रिलेशन समजलं की तुम्हाला सेम टेबलचे रिलेशन असेच क्रिएट करायचे जसं मी आता क्रिएट करून दाखवलं. आता हे झाल्यानंतर काय करायचं मला, तर मी पुन्हा मायग्रेशन कमांड काय करणार आहे, फायर करणार आहे. PHP आर्टिसन मायग्रेट. आता काय होणार आहे की जे माझे 2 टेबल होते, एक एम्प्लॉई आणि आता जे एम्प्लॉईवर अप्लाय केलेलं रिलेशन फॉरेन कीचं, तेवढे 2च एक्झिक्यूट होतील. कारण बाकीचे काय होणार आहे, ऑलरेडी एक्झिक्यूट केलेले होते. आता ते कसं कळणार आपल्याला बाकीचे एक्झिक्यूट होणार आहे, त्यासाठी काय करायचं ते पण सांगतो मी तुम्हाला. तर इथे मी आधी एंटर देण्याआधी ते एकदा दाखवून देतो आणि मग पुन्हा एकदा रिपीट करेल. ज्यावेळेस मी इथे जातोय, मला इथे बघा हे टेबल मिळते. आता एक एक्स्ट्रा टेबल क्रिएट होतो मायग्रेशन नावाचा. यामध्ये काय केलं जातं, जेवढे टेबल असताना त्यांचं मायग्रेशन एक्झिक्यूट झालंय की नाही, इथे 1-1 हा फ्लॅग असतो, बॅच फ्लॅग, की हा मायग्रेशन जे आहे हे एक्झिक्यूट झालंय की नाही, कुठल्या टेबलचं एक्झिक्यूट झालं ते टेबल इथे आलेले असतात. मग आता जर आपण एक्झिक्यूट केलं तर त्याच्यामध्ये जे टेबल आहे ते सोडून बाकीचे टेबल काय केले जातील, एक्झिक्यूट केले जातील. बघा इथे एरर आलेला आहे त्या क्युरीला. ज्यावेळेस आपण फॉरेन की ॲड करतोय, क्रिएट टेबल एम्प्लॉईज, याला कन्स्टेंटला इनकरेक्ट फॉर्मॅट सांगतोय. अल्टर टेबल एम्प्लॉईज, ॲड कन्स्टेंट एम्प्लॉई डिपार्टमेंट आय डी फॉरेन की डिपार्टमेंट आय डी, रेफरन्स आय डी डिपार्टमेंट, ऑन डिलीट कॅस्कॅड अँड अपडेट कॅस्कॅड. तर क्रिएट कॉलेज एम्प्लॉईज, आपण पुन्हा एकदा चेक करूया. एम्प्लॉईज टेबल, ॲड डिपार्टमेंट आय डी टू एम्प्लॉईज टेबल. यानंतर इथं रेफरन्सेस डिपार्टमेंट ऑन आय डी, अपडेट कॅस्कॅड अँड डिलीट कॅस्कॅड. याच टेबलवर ही क्युरी बरोबर आहे. इकडे पण त्याला ड्रॉप केलेलं आहे दोघं कॉलमला. फॉरेन की ॲड होते की नाही एकदा आपण इथे जाऊन चेक करूया. इथे मायग्रेशनमध्ये मे बी फेल जॉबमध्ये जाईल तो. एम्प्लॉई टेबल क्रिएट झालेला आहे, त्याच्यामध्ये इथे डिपार्टमेंट आय डी इंटिजर, ही फॉरेन की इथे क्रिएट झालेली ॲज अ इंडेक्स म्हणून. रिलेशन व्ह्यू मध्ये जाऊ शकतो आपण चेक करायला. तर इथे आपण क्रिएट तर केलेली आहे, क्युरी इश्यू क्रिएट करते आहे. हा जो एरर आहे चेक करूया ॲक्च्युली कशाने झालेला आहे. हा एम्प्लॉईचा टेबल, इकडे आपण फॉरेन की रेफरन्स दिलेला आहे डिपार्टमेंटचा. तर डिपार्टमेंटचा टेबल ओपन केला, आय डी स्ट्रिंग आणि डिपार्टमेंट आय डी, हे तर बरोबर आहे. इकडे टाइम स्टॅम्प बरोबर होतं,
एम्प्लॉई टेबलमध्ये इंटिजर डिपार्टमेंट आय डी अनसाइन इंडेक्स हे पण यूज केलं आहे. ठीक आहे, त्यांना टेबल फॉरेन की डिपार्टमेंट आय डी ही फॉरेन की आहे. रेफरन्स आय डी ऑन टेबल डिपार्टमेंट वन अपडेट कॅस्केड आणि हे. यानंतर इकडे आपण त्याला ड्रॉप फॉरेन, जे आपलं लॉजिक ओव्हरऑल सर्व बरोबर आहे बट तो फेल दाखवतोय. तर आपण ते एकदा चेक करूया. मी डेटाबेसला रिफ्रेश करतो एकदा, लक्षात येईल. एम्प्लॉईचा जो टेबल आहे त्याच्यावरती याला इंडेक्स आलेली आहे का ते बघून घेऊया. ओके, याला इंडेक्स ऑप्शन आलेला आहे. यानंतर इकडे डिपार्टमेंटचा टेबल आहे, याची प्रायमरी की चेक करूया. आय डी, हां, आता इथे हा बिग इंट दाखवतोय आपल्याला डिफॉल्ट आय डी, आणि आपण जो घेतला आहे आय थिंक एम्प्लॉई टेबलमध्ये चेक करूया. एम्प्लॉईचा टेबल चेक करतो. इथे डिपार्टमेंट आय डी हा इंटिजर घेतलेला आहे मी. थिंक होप्स चेंज करून बघूया बिग इंटिजर, आणि नंतर ना याला ट्राय करूया. पुन्हा मायग्रेट. ओके, आपण आता चेंज केलं आहे ते, त्यामुळे आपल्याला पूर्ण जे स्ट्रक्चर आहे एम्प्लॉई आणि डिपार्टमेंट दोघं पण टेबल डिलीट करून टाकावे लागतील आणि पुन्हा एकदा ट्राय करावं लागेल. त्यासाठी मी याला ड्रॉप करतोय. मी पुन्हा PHP आर्टिसन ही कमांड फायर करतोय. ओके, आता बघा यामध्ये हे पण एक्झिक्यूट झालं. आपली मिस्टेक इथे होती. तर बघा दोन्ही वेने मायग्रेशन क्रिएट करून दाखवलं मी. पहिले एक मॉडेलचा यूज करून, फक्त मायग्रेशन फाईलचं यूज करून, एक कमांडचं मॉडेलचं यूज करून दाखवलं, आणि तिसरा जो वे होता मायग्रेशनमध्ये की मायग्रेशनमध्ये फॉरेन कीज कशा यूज करायच्या. तर आपली एक मिस्टेक झाली होती, ती मी नंतर चेंज केली. बिग इंटिजर ऐवजी इंटिजर झालं होतं. तर काय होतं की जो डिपार्टमेंटचा टेबल होता आपला, याच्यामध्ये हा जो आय डी आहे हा आपण लारावेलनं दिलेला डिफॉल्ट आय डी यूज करतोय. तर हा बिग इंट असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही रेफरन्स की जी आपण दुसऱ्या टेबलमध्ये दिलेली आहे ती आपण काय घेतली, इथं इंटिजर घेतली होती, आणि त्यामुळे आपल्याला एरर येत होता. आता बिग इंट घेतल्यानंतर तो एरर रिझॉल्व्ह झाला. बस, बाकी काही चेंजेस नाही आहे. आणि फॉरेन की क्रिएट करताना फॉरेन की रेफरन्स, तुमच्या कोणत्या कॉलमवर रेफरन्स यूज करतोय फॉरेन टेबलच्या, तो फॉरेन टेबल, आणि नंतर पुढे ऑन डिलीट ऑन अपडेट कॅस्केड. यानंतर बघा त्याला ड्रॉप करायचं आहे, ड्रॉप फॉरेन आणि ड्रॉप कॉलम. तर हे दोन्ही पण ऑप्शन आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायचे. तर हे ओव्हरऑल जे वर्किंग होतं हे मायग्रेशनचं वर्किंग आहे. हे ओव्हरऑल वर्किंग जे आहे हे मायग्रेशनचं वर्किंग आहे. आणि तर मायग्रेशन आपण जी कन्सेप्ट ओव्हरऑल बघितली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. यानंतर यामध्ये काही अजून प्रॉब्लेम्स वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा. यावरती पुन्हा आपण डिटेल्समध्ये काही अजून लागत असेल तर ते घेता येईल.